मित्रांनो, सध्या आपलं जे धकाधकीचं आयुष्य आहे त्यामध्ये आपली लाईफस्टाईल अशी झाली आहे की सध्या हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येण्याचा जो धोका आहे तो खूप जास्ती वाढलेला आहे। आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक जोखमीचे घटक असतात जे हा धोका वारंवार वाढवत असतात, पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे जे धोके आहे त्याची आपल्याला अजिबात जागरूकता नसते। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला असे 11 रिस्क फॅक्टर्स किंवा असे 11 जोखमीचे घटक सांगणार आहेत की ते जर आपल्या आयुष्यामध्ये असले तर आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे जे चान्सेस आहे ते खूप वाढून जातात। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः चेक करू शकाल की आपल्या आयुष्यामध्ये असे जोखमीचे घटक आहेत की नाही आहेत। नमस्कार मित्रांनो, आरोग्य साक्षरता या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी आहे डॉक्टर सौरभ आणि मी मागच्या 12 वर्षापासून ICUमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे। तर मित्रांनो, चला आपण आजचा विषय सुरू करूया। तर मित्रांनो, हे जे हार्ट अटॅकचे जे रिस्क फॅक्टर्स आहे त्याला 2 भागांमध्ये विभागला गेलेला आहे। पहिले जे रिस्क फॅक्टर्स आहे त्याला म्हणायचं नॉन मॉडिफायबल, म्हणजे असे जे रिस्क फॅक्टर्स आहे ज्यांच्यामध्ये आपण काहीही सुधारणा करू शकत नाही। पण काही असे रिस्क फॅक्टर्स असतात की जे मॉडिफायबल आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये जर आपण सुधारणा केली तर हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येण्याचा जो धोका आहे तो खूप जास्ती कमी होऊ शकतो। तर सगळ्यात पहिले आपण हे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स बघू आणि नंतर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स काय असतात ते बघू। तर मित्रांनो, आता नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समधलं सगळ्यात पहिलं जे रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे आपलं वय। जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं हार्ट अटॅक होण्याचे जे चान्सेस आहे ते सुद्धा वाढत जातात। जनरली 40 ते 45 यापेक्षा जर वय आपलं जास्ती असेल तर हे धोके जास्ती असतात, म्हणून 40 ते 45 या वयानंतर आपण रेग्युलर चेकअप करत राहायला पाहिजे। दुसरा जो रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे आपले लिंग। पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे जे चान्सेस आहे ते खूप कमी असतात। जोपर्यंत स्त्रियांची पाळी सुरू असते तोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स असतात त्यांच्यामुळे त्यांचं प्रोटेक्शन होत असतं। तिसरं जे रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे अनुवंशिकता। जर आपल्या घरांमध्ये आपल्या आईवडिलांमध्ये किंवा आजी आजोबांमध्ये असे काही हृदयविकारांचे जर इन्सिडन्स झाले असतील तर आपल्यालासुद्धा हा हृदयविकार किंवा हार्ट अटॅक होऊ शकतो। जनरली जर पुरुषांमध्ये 55 वर्षाच्या खाली जर हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल किंवा स्त्रियांमध्ये जर 65 वर्षापेक्षा खाली जर हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर आपण म्हणू शकतो की आपल्याला पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री आहे। जर फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह असेल तर आपल्यामध्ये सुद्धा हा हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढलेला असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे 3 नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे। हे जे रिस्क फॅक्टर्स आहे त्याच्यावर आपण काहीही करू शकत नाही, ते आपल्या हातात नाही। तर आता पुढे मी तुम्हाला जे 8 रिस्क फॅक्टर सांगणार आहेत त्यांच्यावर आपण मात्र कंट्रोल करू शकतो। तर याच्यातलं जे पहिलं रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे उच्च रक्तदाब। उच्च रक्तदाब असेल तर हार्टवर जास्ती प्रेशर येतं आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो। नंतरचं जे रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे मधुमेह। जर तुमची जी शुगर आहे ती सतत खूप जास्त असेल तर त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका खूप वाढतो। तिसरं जे रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे आपल्या रक्तातली चरबी। आपल्या रक्तामध्ये जर कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल किंवा ट्रायग्लिसराईड्स वाढलेले असतील तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये अशी चरबीची एक लेयर तयार होऊ शकते, ज्यामुळे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लॉक होऊन आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो। चौथा जो रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे लठ्ठपणा। सध्या लठ्ठपणाची एक प्रकारे समाजामध्ये साथ आलेली आहे आणि या लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब होतो, डायबिटीज पण होतो आणि आपल्या रक्तामध्ये जी चरबी आहे त्याचीसुद्धा लेवल वाढते। त्यामुळे हे जे ओबेसिटी आहे ते पण एक रिस्क फॅक्टर होऊन जाते। त्याच्यानंतरचं जे रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे तंबाखू सेवन। कोणत्याही प्रकारे जर तंबाखूचं सेवन आपण करत असाल तर तो एक खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे। आणि जर तुम्ही अल्कोहोल किंवा दारू पण अति जास्ती प्रमाणात घेत असाल
तर ते पण एक रिस्क फॅक्टर आहे. नंतरचं जे रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे आपलं खाणं. आपल्या खाण्यामध्ये जर खूप जास्ती तेलकट पदार्थ असतील, जंक फूड असेल किंवा अति जास्ती प्रमाणात मांस मटण असेल तर आपल्याला हृदयविकार होऊ शकतो. नंतरचं जे रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. जर आपल्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ जर बसून जात असेल तर आपल्याला हार्ट अटॅक होण्याची शक्यता खूप जास्ती आहे. आपल्या आयुष्यामध्ये जर चलनवलन कमी असेल, एक्झरसाइजेस कमी असतील तर आपल्याला निश्चितच हृदयविकार होण्याचा धोका खूप वाढतो. आणि सगळ्यात शेवटचं आणि इम्पॉर्टंट जे रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे मानसिक ताणतणाव. मग आपल्याला जर क्रोनिक स्ट्रेस असेल, मानसिक ताणतणाव क्रोनिक असेल तर आपल्या शरीरामध्ये असे अनेक हॉर्मोन्स तयार होतात ज्यामुळे हा हृदयविकार होण्याचे जे चान्सेस आहे ते खूप वाढून जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 11 रिस्क फॅक्टर्स बघितले ज्यामुळे हृदयविकार किंवा हार्ट अटॅक आपल्याला होऊ शकतो. याच्यामधले 8 जे रिस्क फॅक्टर्स आहे ते मॉडिफायबल आहे आणि 3 जे रिस्क फॅक्टर्स आहे ते नॉन मॉडिफायबल आहे. जर आपलं वय 45च्या वर असेल, आपण पुरुष असू आणि आपल्याला जर फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे असे तिन्ही नॉन मॉडिफायबल जे रिस्क फॅक्टर्स आहे ते आपल्यामध्ये पॉझिटिव्ह असतील तर आपण जास्ती दक्षता घ्यायला पाहिजे आणि जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे ते आपल्या आयुष्यातून कमी करायला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्याला जरूर लाईक करा. आपले जे ओळखीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत निरोगी राहा आणि आरोग्य साक्षर बना.